संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाजाला क्रांतिकारक जय लवजी। आज मुंबई येथे वसंत हॉल येथे सेंटरमध्ये आम्ही संपूर्ण मातंग समाजाचे प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक तालुक्यातून, प्रत्येक गावातून, खेड्यापाड्यातून हजारोच्या संख्येने उपस्थित झालेलो आहोत। खऱ्या अर्थानं लवजी शक्ती सेना राज्यव्यापी मातंग कार्यकर्ता संवाद मेळावा, या संवाद मेळाव्यामध्ये माननीय विष्णुभाऊ कांदे, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या उद्घाटनाच्या माध्यमातून आजचे कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आदरणीय नारायण गायकवाड साहेब आणि आयोजक कैलासजी खतार साहेब सोबतच संपूर्ण मातंग समाज आज अमरावती नव्हे राज्यात गावागावातून इथे आलेला आहे। मातंग समाजाचे जे प्रश्न होते, अनुसूचित जातीमध्ये अपगट वर्गीकरण करावं, त्यासोबतच आरटीओच्या ज्या योजना आहेत त्या अंमलात याव्यात आणि ज्या मातंग समाजासाठी महायुती सरकारनं ज्या निर्णय घेतलेले आहेत ते निर्णय योग्य प्रकारे लवकरात लवकर व्हावं, यासाठी हा राज्यव्यापी मातंग समाज कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित केलेला आहे। आपण बघत आहे महाराष्ट्रातील मंत्रालय पूर्ण पिवळं झालेलं आहे। पिवळं होऊन या मुंबईमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये मातंग समाज प्रवास करत आहे। आज तुम्ही बघत आहे हजारो कार्यकर्ते अंदरवर बसलेले आहेत, हजारो कार्यकर्ते बाहेर उभे आहेत। आता थोड्या वेळातच आमचे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब इथे येणार आहेत आणि ह्या मातंग समाजाला संबोधित करणार आहे आणि मातंग समाजाला जो शब्द दिला होता अनुसूचित जातीमध्ये अपगट करण्यात यावा, अण्णाभाऊ साठे विकास मामल्याच्या चाचेकाठी रद्द करण्यात यावा आणि त्याचं जे शासन निर्णय होता तो लगेच प्रकाशित करतील आणि आरटी मधून अनेक लोकांच्या प्रशिक्षण देतील आणि कर्ज देतील आणि लोकांचे मातंग समाजाचे घरातील प्रकाश उज्ज्वल होईल हे आम्ही आशा करतोय। आणि आम्ही मातंग समाज ह्या महायुतीसोबत असून खऱ्या अर्थानं आमच्या जर ज्या अन्य कुठे गेल्या तर खऱ्या अर्थानं येणाऱ्या महानगरपालिका असो, जिल्हा परिषद, पंचायत समिती, प्रत्येक महानगरपालिकेवर जिल्हा परिषदेवर या महायुतीचा झेंडा फडकल्याशिवाय आम्ही मातंग समाज राहणार नाही। लवजी शक्ती सेनेचा जय भारत, जय लवजी, जय